मराठा आरक्षणामध्ये मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. दादा, उपोषणाची तारीख जवळ येते, कशी तयारी करण्यात आली उपोषणाची? किती लोक येतील? उपोषणाचे 25 जानेवारीला आमरण उपोषण आहे. त्याची तयारी आता गावागावात बैठका लोकांनी सुरू केल्यात. एक दिवस 25 जानेवारीला या राज्यातले सगळे बांधव अंतरवालीत येणार आहेत. आता बघूयात, इथं बी जागा कमी आहे, कारण ह्यावेळेस सामूहिक उपोषण आहे. हे सामूहिक आमरण उपोषण मग एखादं दुसरं गाव बघणं सुद्धा एक 7-8 दिवसापासून सुरू आहे. कुठंतरी जागा लागणार आहे इथं मोठी, इथं पुरणार नाही आहे आता, कारण सामूहिक म्हणलं. आम्ही तर काय, आमच्याकडून कोणालाही आग्रह नाही आहे किंवा बसलंच पाहिजे उपोषणाला म्हणून, आमच्याकडून हट्ट पण नाही आहे. तुमच्या मनानं जर तुम्हाला सामूहिक उपोषणाला बसायचं असाल तर सगळेजण बसू शकतात अशा पद्धतीचं. पण जे कानावर वार्ता येते ऐकायला, ते खूप पोरं आणि माणसं यावेळेस आमरण उपोषणाला, साखळी उपोषणाला एकाच जागेवरती बसणार आहेत म्हणून. त्यामुळं मग अंतरवाली तिथं बसायला एवढी जागा नाही आहे. ते अंतरवाली प्रणितच असणार आहे, ते संलग्नच असणार आहे. पण कुठंतरी एखाद्या आसपास गावात जागा बघावं लागणार आहे, कारण इथं ती पुरणार नाही. ती सुद्धा आता प्रक्रिया 8 दिवसापासून सुरू आहे की कुठं करायचं आहे, काय करायचं आहे. कारण जागेचा लय मोठा अभाव यावेळेस येणार आहे, कारण ते झोपायचं असतं. उपोषण म्हणजे अंतर ठेवून झोपायचे सामूहिक म्हणल्याचं, आणि इतके पोरं बसल्याच्या नंतर ते ही होईल. आणि शेवटच्या ही फाईट आहे, त्यामुळे समाजालाही वाटतं की आपण साक्षीदार झालो पाहिजे आंदोलनाचा, आपणही उपोषणाला बसू. 25 जानेवारीची तयारी सुरू झाली. कुठे कुठे पाणी झाले गावांची? ते दुसरेच आपली टीम गोदा पाटील तेच बघतायत. मी काय कुठं आणखीन गेलो नाही, परंतु ते पाणी त्यांनी सुरू केले 8 दिवसापासून. आणि मराठा समाजालाही आव्हान आहे की कुठंतरी आपल्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी आपल्याला लढावं लागणार आहे, झिजावं लागणार आहे. त्यामुळं 25 जानेवारीला सगळ्या बांधवांनी 1 दिवसासाठी वेळ द्या. कोणी काटकसर करू नका. शेवटी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, लेकरा बाळांच्या भविष्याचा प्रश्न आहे. शेवटी आपले लेकरच आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, आणि आपल्या लेकराला, लेकीला मोठं करायचं आहे, त्यांना अधिकारी बनवायचं आहे, त्यांना शिक्षणात फायदे मिळवून द्यायचे आहेत, तर आपल्याला आरक्षण हे गरजेचं आहे. म्हणून आता 25 जानेवारीला सगळेजण ताकदीनं एकत्र या, आणि आपण आपल्या गावात, स्वतःच्याच गावात आपण आपल्या बैठका घ्या. कोणाच्या वाहनाची वाट बघू नका. आपलेच गावकरी आपलेच वाहनं भाड्याने लावा, ते घेऊन या. जे मिळेल ते वाहनानं आपण आपली मोटरसायकल सुरू करायची आणि अंतरवाली किंवा जे ठिकाण असेल त्या ठिकाणावर यायचं. कोणी कोणाची वाट बघू नका. राज्यभर आपण आपलं गाव, आणि आपण आपल्या गावातच आपणच आपल्या बैठक घेऊन माता मावल्यासह सगळं गाव 25 जानेवारीला उपोषणाच्या ठिकाणी या. सजुकी सरपंच यांचं हत्या झाली, त्यानंतर काल धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आज परत धनंजय देशमुख तुमची भेट घ्यायला येतात, कसं बघता याच्याकडे? नाही, आता मला माहिती नाही ते येणार आहेत का नाही, तर माहिती नाही मला, किंवा काही तसं फोन पण नाही कोणाचा, ते माहितीच नाही त्याविषयी. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांनी न्याय देऊ असं मुख्यमंत्री म्हणाले त्यांना. हा, देतील ना. आता मग ते न्याय देतो म्हणल्याच्या नंतर सगळे मुळाजाळा सकट काढतील. जी गुंडशाही आहे, तिथलं जे खंडणीचं नेटवर्क आहे, आणि ते खूप लांबपर्यंत दिसत आहे. ते मला वाटत नाही आता ते पळीतच असेल म्हणून, कारण ते बरेचसे लोक आता गुंडाच्या बाजूनं, आरोपीच्या बाजूनं आंदोलन करत आहेत. त्यांच्या समर्थनात पोस्ट येतात, त्यांच्या पाठिंब्यासाठी पोस्ट आहेत. याचा अर्थ हे नेटवर्क बरेचशा लांबपर्यंत आहे. कारण मला वाटतं नांदेडला पण काही आंदोलन आहे, संभाजीनगरला आहे, काही ठिकाणी इकडं ठाण्याला पण झालं आहे, पुण्याला झालं आहे, बीड आहे, हिंगोलीला पण झालं आहे. बहुतेक ही खंडणीखोरांची टोळी बऱ्याच लांब पसरलेली दिसते, बहुतेक 100%. म्हणून हे मुळाजाळासकट काढतील. त्यांनी सांगितलं असं ना, आता कुटुंबाला काय सांगितलेलं आहे मला त्याबद्दलचं माहीत नाही, त्या कुटुंबालाच माहीत असणार आहे. पण त्यांनी त्या विधानसभेच्या अधिवेशनात सांगितलं होतं की हे मुळाजाळासकट बाहेर काढू, सगळे आरोपी पकडून त्यांना शिक्षा पण कठोर देऊ, एकालाही सोडलं जाणार नाही. बघू आता सोडतेत का नाहीत, त्याच्यातला आरोपी सुटतोय की नाही, काय नाटकं करतेत काय, ते आता होईलच ना उघड, समोर उघड होणारच आहे. आता पूर्ण तयारी आमरण उपोषणाची सुद्धा आमची सुरू आहे, कारण लेकरा बाळांच्या आयुष्याचा तो राज्याचाही खूप मोठा प्रश्न आहे. देशमुख कुटुंबाच्या पाठीशी तर आम्हीच काय, सगळं राज्य पण उभं आहे. ते तर काय विषय हटायचं कामाचं नाही. आता सकल ओबीसी समाजाची आज संभाजीनगरला निदर्शने होती. त्या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके आले होते, आणि ते भाषणामध्ये असं म्हटले की धनंजय मुंडे निवडून आला नाही पाहिजे म्हणून प्लॅन केला, नंतर मंत्री होणे म्हणून प्लॅन केला, आता पालकमंत्री म्हणून प्लॅन केले जाते, असं लक्ष्मण हाकेने आरोप केला आहे. आम्ही नाही बोलत त्याला, कारण आम्ही
त्यांना कधी विरोधक नाही मानलं. नुसतं जोडता आम्हाला पण येतं, बोलता आम्हाला पण येतं, सगळ्या भाषा येतात आम्हाला. विरोधकच मानत नाही. त्यांचा आणि आमचा संबंधच नाही, काही संबंध नाही. त्यांचा आणि आमचा संबंध नाही ना आरक्षणाचा नाही आणि कोणत्या बोलाचालीचा नाही. कायला सवय असते तर त्याला कोणी काय सवयीला काय ते काय म्हणते ना, जित्याचे मेल्याशिवाय खोड जात नाही असं काहीतरी आहे. त्यामुळं काय आम्ही कसल्याला लय महत्त्व देत नाहीत. कारण ते ओबीसीचा ह्या मॅटरचा काय संबंध, याच्यात काय संबंध आहे कशाचा? आरक्षणात ओबीसीचा याचा काय संबंध आहे? आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे तो आरक्षण. संतोष भैयांचा खुनाचा विषय, त्याच्यात ओबीसीचा काय संबंध? काय संबंध नाही कोणाचा. आता ते त्याला सवयच आहे पहिल्यापासून. त्यांच्यावर वेळ आली की ते ओबीसी म्हणत असतात. आणि वेळ गेली की लगे त्यांचंच बघत असते दुकान चालायचं ते. त्यामुळे याला तर बोलत नाही तर आम्ही तर नाही, कोणी आम्हाला माहीत नाही. कारण आम्ही त्यांना विरोधक कधी मानला नाही आणि मानणार बी नाहीत. ज्या दिवशी मानू त्या दिवशी बघू. त्यांनी तुमच्यावर टीका केली, जे तुम्ही असं म्हटले की घर में घुसेंगे मारेंगे, वजन तुमचं 35 किलो असं टीका केली. त्याचं जाऊ दे तिकडे, त्याला कोण नाही घेणीत. त्याचं काही घेणंच नाही ना. काही ज्याला विरोधक मानत नाही त्याच्यावर उत्तर द्यायचं नाही म्हटलं काय राहिलं विषय. विरोधक मानला असतं मग बघितलं असतं. कोणाला सगळ्याला माहिती 35चा कच काय का कशाचा कच काय. त्यामुळे ते काय सोडून दे जायचे असले, याला महत्त्व नाही दे जायचं. धनंजय मुंडेवर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा म्हणून असं दबावाचं वजन होतं किंवा मागणी होते. दुसरीकडे धनंजय मुंडे लॉबिंग करतायत की त्यांचं मंत्रिपद राहावं. त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचीही भेट घेतली, त्यांचे नेते आहेत. नाही त्याच्याबद्दल आपल्याला माहीत नाही. आपल्याला एकच माहिती, जेवढे याच्या तपासात येणार आहे ते सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत. मग तो आमदार असून, मंत्री असून, नाही तर खंत्री असून, नाही तिकडे कुणी असो, सुट्टे नाही. इथं माझंच उतारणार आहे आता. जितकं आत्तापर्यंत पचलं आता पचणार नाही. इथून पाठीमागे जे पचविलं ते आता पचणार नाही. ती वेळ गेली आता. तुमची होती चलती गेले ते दिवस. हाताने पत घातली यांनी. काही भंगार लोक जवळ पाळले, उभ्या जातीला डाग लागून घेतला. त्यांची जिल्ह्यातली जी पत होती ती सगळी पत उठली. इतकी हाव आहे ना खायची, त्या हवीपोटी अस्तित्वच गमवून बसले. लक्षात नाही आलं किती खावं, काय खावं, कोणाच्या हातात द्यावं. ज्याच्या हाताने आपण खातोय तो नीट हाई का काही बघितलं नाही, मोकळं सोडून दिलं. आणि आज पूर्ण समाजच पणाला लावला, अस्तित्वाला लावला. स्वतःला ते हुशार समजतात, खूप शहाणे समजत आहेत. लय बलाढ्य भुजा असल्यासारखे असे वागत आहेत, त्यांचे बलदंड असल्यासारखं वागतात. भाषा लय सगळेच तसले असतात. पण प्रत्येकाला मर्यादा पाळायची असते. तुम्ही मर्यादा सोडल्या म्हणून बाकीचे समाज मर्यादा नसते सोडित. यांनी खूप दिदारा केला. आणि आता काय वाचितो म्हणा, इकडं पळून आणि तिकडं पळून. तेव्हाच ध्यान ठेवायचं मराठा समाज किती गरजेचा आहे, बाकीचे गोरगरीब समाज, दलित मुस्लिम किती गरजेचे आहेत, धनगर मायक्रो ओबीसी किती गरजेचे आहेत, हे त्याच वेळेस लक्षात आणायचं असतं. आता कुठं, आता लय पाणी पोला खालून गेलं, लांब गेलं. आता काय, आता केवलवाना प्रयत्न करून काहीच उपयोग नाही. हाय त्याला मान्य करायला पाहिजे. आता हाय त्या गोष्टीला मान्य करायला पाहिजे. जितके तुम्ही आंदोलनं करताल, जितके पाठिंबा आरोपीला देतात, तितके खोलात जाणार आहेत तुम्ही. आता तितके तुम्हाला वाटत असं ना, आम्ही एकजूट दाखवायलोत, आरडायलोत, बॉम्बलालोत, वरडालोत म्हणजे काय होईल. तुम्ही खोलात चाललात. तुम्ही लाभार्थी लोक एकत्र यायलेत आणि पुऱ्या जातीला बदनाम करायले. त्या लाभार्थी कायतलं काय, कशात काय, फक्त पैसे वरबडायचे, मोठं व्हायचं. मग ते काही असो, खंडणी असो, चोरी असो, डाके असो, काही असो, गरीब असो, कोणाचे नळे दाबायचे. हे लय दिवस टिकलं नाही. कारण काय असतं, नियतीला लय दिवस मान्य नसतं साहेब. कारण हे तळतळ लय बेकार असते. गोरगरिबाची एकदा हाय लागली ना, ती हाय वाचू देत नाही, ती तळतळाट वाचूच देत नाही. बेकार असतं, तळतळाट लय बेकार असतं. कोणाच्या लेकीबाळीचा, कोणाच्या लेकाबाळाचा, एखाद्या गोरगरिबांचा तळतळाट, आणि ती जर हाय लागली ना, ते भयंकर असतं. ते शाप, त्या शापातून बाहेर निघणं, शापशिव्यातून लोकांच्या अवघड असतं. त्यांच्या लक्षात नाही आलं एवढी प्रतिष्ठा, अस्तित्व होतं, एवढी पत होती जिल्ह्यात, 4 भंगार जवळ धरले पैसे गोळा करणारे, आणि त्यांच्यामुळं उभी राख करून घेतली सगळ्या चांगल्या नावाची. याच्यावर एक प्रश्न निर्माण होतो. मुंडे साहेब म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब होते त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, काय फरक वाटतो तुम्हाला?
नाही आपण काय बोलायला गेलं ना मग ते माकडं बोलते, त्याच्यामुळे मग तळपाय जाग जाते मस्तकात. हां, खरं पचनी पडत नाही त्यांना, खरं पचनी पडत नाही. स्वतः जातीवादी पण दुसऱ्याला जातीवादी म्हणायचं, म्हणून ते त्यांना पचनी पडत नाही. आता तुम्ही त्यामुळं आपण स्तुती करायचं सुद्धा बंद करून टाकलं तर जे खरं आहे ते बोलणं सुद्धा त्यांना पचत नाही. इतके आखूड बुद्धीचे काही काही लोक आहेत त्यांच्यात, आखूड बुद्धीचे. त्या माणसानं गोरगरीब मोठं करायचं बघितलं मुंडे साहेबांनी, मोठ्या बरं का हे नाही. त्यांनी गोपीनाथराव मुंडे त्यांनी गोरगरीब मोठे करायचं बघितलं. त्यांनी एक असे माळ इंडल्यासारखं असे जात एका जागेवर, म्हणजे त्या समाज एका जागेवर गुंफला आणि त्याला कसं प्रगती करण्यात येईल, त्याच्या कसं त्याला दारिद्र्यातून बाहेर काढता येईल हे काम केलं. हे असल्या टोळ्याने चाललेल्या, या टोळ्या चाललेल्या नाही. सगळ्या जातीला जवळ कसं धरायचं, सगळ्या जातीला धरून बघा, सगळे मराठी त्यांच्या पाठीमागं उभा होते, सगळे मराठी. आणि तेही मराठ्यांना इतर जाती कोणचे असले तरी त्याला संधी देऊन काम करायचे. परंतु हे असे आता ही तुलनाच नाही होणार. म्हणजे मी ऐकू आहे, मला काय जास्त त्यांचा काळ माहीत नाही, मी ऐकूच माहिती देतो, लोक सांगतात त्या पद्धतीचीच माहिती देतोय. पण लोक शेवटी काय असतं, जात जरी कोणची असली तरी काम करणाऱ्याच्याबद्दल लोक खरं बोलतात, काम करणाऱ्याच्याबद्दल. त्यामुळे ते आता गावखेड्याने जे चर्चा असतात की तो माणूस कसा, मग आता तुलना असले काही घटना घडल्यावर तुलना व्हायला सुरुवात होती. मग त्या तुलना झाल्या तर तो माणूस एक गरिबीतून लोकांना कसं उचलायचं, जातीवाद का नाही पसरू द्यायचा, ह्या बाबतीत ते एकदम हासरं असल्यासारखं ती व्यक्ती, ते माणसाचं काम होतं. त्यामुळे लोक मानायचे. जिल्ह्यातला, गावागावातला, त्या बीड जिल्ह्यातला चाथा माणूस असायचा त्यांचा. यांचे चाथे सगळे असलेच आहेत. ते 150-150 ते टिकल्या वाजायच्या बंदुकी आणलेल्या, कुंकुन पळते, हागरे उगरे कसले बी, हे असले घेऊन बसले जवळ. काय दिदारा नाही व्हायचा, काय व्हायचं. म्हणजे त्या नावाचं जे वलय होतं ना, ते नावाचं वलय आणि ती पतफुरी घालून टाकली. त्यांना वाटतंय हे लय पार पिढे येतं, हां, सगळे पद घालून टाकली यांनी पुरी. आज खालीमान घालून जगायची वेळ आणल्यासारखे केले त्यांनी, स्वस्वार्थासाठी, पैशासाठी, त्या खंडाण्यासाठी, त्या पदायसाठी. त्यांनी आपण किती उंचीवर गेलो हे यांच्या लक्षातच नाही राहिलं, किंवा त्या मुंडे साहेबांनी किती उंचीवर नेऊन ठेवलं हेही लक्षात नाही राहिलं. मागं वळून बघितलंच नाही यांनी, हे जमिनीवर पायच नाही ठेवला यांनी, मागं वळून बघितलंच नाही, नुसते पळत राहिले. त्यांनी कोणाकोणाला हाताशी धरलं, कसा कसा सुकर मार्ग केला. गोरगरीब त्यांचे बी समाजातले लोक कसे त्यांनी एका प्रगतीच्या वाटावर नेऊन ठेवले, त्यांना कसं कसं विणलं, कशी विस्कटलेली घडी होती ती कशी बसवली जिल्ह्याची, हे काय ध्यानात न राहील त्यांच्या. जेच उधळायला लागले नुसते त्या पैशाच्या, त्या पदाच्या आणि त्याच्या नादात. कोणाकडे ध्यान द्याना, नुसता अहंकार अहंकार आणि अहंकारच भरला यांच्यात, भयंकर. नुसतं मोहम काही वागायचं, कोणाचा अपमान करायचा, उद्धटपणाने बोलायचं, ती उग्रटपणा, लोकाला तुच्छ लेखल्यासारखं बोलायचं. शेवटी बघा किती गरीब असला ना, मग तुम्ही इतका अवमानित केल्यावर मग तो माग सरकतच नसतो. किती बी मग तुम्ही लाकडं फोडणारे असले, मग एकदा इतकं उद्धटपणानं अवमानित जर तुम्ही हमेशा शब्द जर टाकतच राहिले आणि शब्दाचे घाव जर लोकांवर, समाजावर जर ते घालायला लागलात तुम्ही, तर मग प्रत्येकाला वाटतं तू असशील, तो आहे घरचा मग शहाणा. आणि मग त्यावेळेस ही वेळ येते. आता काय पळून उपयोग आहे, याचे दारं झिजेवून त्याचे दारं झिजेव. आता काय उमरे झिजता लोकांचे, वागताना अगोदर नीट वागले नाही, इकडं तिकडं पळत होता नुसता, कोणाच्या हातात देऊन टाकायचा कारभार ठेवला दिदारा करून, कोणाचे लेकरं कापायला लागले, ते कोणाचे मारायला लागले, आणि दुसऱ्याला जातीवादी म्हणता मारून टाकून. हे लय दिवस नाही पचत साहेब, हे पचनी पडत नाही, हे नियतीलाच मान्य नाही. बापाचा गाडा भरला की भरला, ते लय दबलं त्यांचं इथून मागं. कोणाला हाणलं तरी लोक दाबायचे नको. आता उलसिक बी हाणलं तरी सुट्टी नाही. मी कालचं मॅटर सांगितलं, पुन्हा TV 9च्या माध्यमातून एसपींना सांगतो, बीडच्या कुठला तरी नितीन साठे नावाचा बीड तालुक्यातला पोरगा आहे, त्याला परळीत हाणलंय. त्याची केस घेऊन बाकीचे जेलमध्ये टाका, ते कोण येते. मला वाटतं तिथं महाजनवाडीजवळ बोरखिडी काहीतरी गावाचं नाव आहे, मला आता आठवण नाही, काल माझ्याकडे आलता तो. त्याला नुसता तो कुठल्या तरी एका खाजगी कंपनीत कामाला आहे, परळीला गेलता आणि त्याला विचारलं, त्याच्या कामानिमित्त गेला आणि ते काम काय असेल ते मला माहीत नाही, त्या निमित्ताने गेला आणि त्या लोकांनी विचारलं तू कोणत्या जातीचा आहे, तो मराठ्याचा म्हणला की त्याला बांधू आणलं. ते कोण आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसे मी पोरंही पाठविलेत काल,
ते SP साहेबांकडं, आणि मी आपल्या TV 9च्या माध्यमातूनही सांगतो, नितीन साठेच, बरोबर नितीन साठेच नाव आहे त्याचं, नितीन साठे नावाचा मुलगा आहे, त्याला खूप मारलं यांनी. ते कोण आहेत ना, त्याचा ताबडतोब गुन्हा दाखल घेऊन ते घाबरलेला आहे. जिथं मारहाण झाली तो बीडचा आहे, तो परळीला जाऊन गुन्हा नाही दाखल करू शकत, तो घाबरलेला आहे. त्याचा गुन्हा घ्यायचा आणि ते लगेच जेरबंद करून टाकायचे सगळे, एकालाही ठेवायचं नाही. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. कॅमेरामन हर्षद निकमसह संजय सरवदे, TV 9 मराठी, आंतरवाली सारटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.